आरोपी सापडला की धिंड काढायची, उठाबशा काढायला लावायच्या, गुडघ्यावर बसवायचं, दोरी साखळीने बांधायचं आणि त्याचा सार्वजनिक अपमान करायचा. पुणे पोलिसांच्या या धिंड पॅटर्नला आता खुद्द पोलीस आयुक्तांनीच ब्रेक लावलाय. अल्पवयीन आरोपींची धिंड काढल्याच्या प्रकाराची मानवाधिकारी आयोगाने दखल घेतल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाणे आणि शाखांना थेट आदेश दिले आहेत. आरोपींची धिंड काढू नका, सार्वजनिक अपमान करू नका. मात्र आता प्रश्न असा आहे, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांनाच माणुसकीचे धडे देण्याची वेळ का आली? पाहूया हा खास रिपोर्ट. गुन्हा दाखल असेल तर कायद्यानुसार कारवाई करा, पण कायद्याच्या नावाखाली आरोपीची धिंड काढण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपींची धिंड काढल्याचा प्रकार समोर आला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर मानवाधिकारी आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आणि या संपूर्ण प्रकारानंतर पुणे पोलीस आयुक्तालयाला जाग आली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता सर्व पोलीस ठाणे, शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर परिपत्रक जारी केलं आहे. आदेश अगदी स्पष्ट आहेत. ग्राफिक्स इन: आरोपीची धिंड काढायची नाही, सार्वजनिक अपमान करायचा नाही, उठाबशा काढायला लावायच्या नाहीत, वाहनावर उभं करून फिरवायचे नाहीत, दोरी किंवा साखळीने बांधायचं नाही. म्हणजेच आरोपी कितीही गंभीर गुन्ह्यातील असला तरी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर त्याच्याशी कायद्यानुसार आणि मानवी प्रतिष्ठा राखूनच वागावं लागणार आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांच्या या परिपत्रकात सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या आदेशांचा संदर्भ देण्यात आलाय. अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करेपर्यंत प्रत्येक कारवाई महाराष्ट्र पोलीस मॅन्युअल आणि न्यायालयीन निर्देशानुसारच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या DK बसू विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार या ऐतिहासिक निकालातील मार्गदर्शक तत्वांचं पालन बंधनकारक करण्यात आलं आहे. पण इथे प्रश्न फक्त एका आरोपीचा नाही, प्रश्न आहे पोलिसिंगच्या पद्धतीचा. गुन्हेगाराला कायद्याची भीती वाटली पाहिजे, पण पोलिसांच्या दहशतीची नाही. आरोपी दोषी आहे की नाही याचा अंतिम निर्णय न्यायालय देणार. मग रस्त्यावर त्याची धिंड काढून त्याला आधी शिक्षा देण्याचा अधिकार पोलिसांना कुठून मिळतो? कायद्याचे रक्षकच जर कायद्याच्या मर्यादा ओलांडू लागले तर मग सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचं? पुणे पोलिसांच्या काही कारवायांचे व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या व्हिडिओमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचंही आयुक्तांच्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. कायदा हातात घेऊ नका, कायद्यानुसार कारवाई करा आणि या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे. आरोपी गुन्हेगार असू शकतो, पण तो न्यायालयाने दोषी ठरवलेला नसेल तर त्याची सार्वजनिक धिंड काढून शिक्षा देण्याचा अधिकार पोलिसांना नाही. पुण्यातील काही घटनांनंतर आता पोलीस आयुक्तांनीच पोलिसांना ही मर्यादा स्पष्ट करून दिली आहे. त्यामुळे या आदेशानंतर सर्वात मोठी जबाबदारी आहे ती आदेशाची अंमलबजावणी करण्याची. कारण धिंड थांबवण्याचा आदेश कागदावर राहणार की प्रत्यक्षात पोलिसिंगची पद्धत बदलणार, याचं उत्तर आता पुणे पोलिसांच्या पुढील कारवाईतून मिळणार आहे. पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट, लोकमत.com.